this video, I am going to explain second colligative property, boiling point elevation. First we see definition of boiling point. What is that definition? Boiling point in lower standard, साधारण 8वी 9वी 10वीला आपण असं स्टडी केलं, the temperature at which liquid boils, that known as boiling point. But in last year we studied this definition in terms of vapor pressure. What is that definition? If liquid is taken in container and temperature of this liquid increases, then vaporization starts, and when the vapor pressure of these vapors becomes equal to atmospheric pressure, then this temperature is known as boiling point. The boiling point is the temperature at which vapor pressure of liquid becomes equal to atmospheric pressure, known as boiling point of that liquid. In this topic we are going to study solution, and colligative properties are about solute which is non-electrolyte or non-volatile. If we add non-electrolyte in such pure solvent, suppose this is pure solvent, water. These are solvent molecules, and we are adding non-electrolyte solute. आपण हे घरी सुद्धा करू शकतो. एक छोटासा प्रयोग, एक अर्धा ग्लास पाणी छोट्याशा पातेल्यात ठेवायचं बॉईल करायला. बॉईल होईल ते थोड्या वेळाने, आणि त्यात थोडंसं 1 चमचाभर मीठ ऍड करा. तुम्हाला त्याचं बॉइलिंग स्टॉप झालेलं दिसेल. तर बघा इथं काय होतं, तर याचा जो आपण सोल्यूट ऍड केल्यानंतर याचं जे व्हेपर प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर बरोबर होणार आहे, त्याचं टेम्परेचर जे असणार आहे ते थोडं जास्त असल्याचा अनुभव येतो. आताच मी एक एक्झाम्पल एक्सप्लेन केलं, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ज्यावेळेला तुम्ही नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करता एखाद्या प्युअर सॉल्व्हेंट मध्ये, त्यावेळेला त्याचा बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज किंवा एलिव्हेट झालेला दिसतो. आणि ही एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. ती कॉलिगेटिव्ह कशी आहे, असं नेमकं टेम्परेचर त्याचं वाढण्याचं कारण काय, हे सगळं आपण या पॉइंट मध्ये डिटेल स्टडी करणार आहोत. सपोज TB0 इज boiling point of pure solvent, boiling point of pure solvent, and TB is the boiling point of solution containing non-electrolyte solute. Solute. Okay, then what we get, TB is greater than TB0. TB is greater than TB0. प्युअर सॉल्व्हेंट पेक्षा आपल्याला त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट जास्त मिळतो. मग कितीने जास्त मिळतो, समजा याचा आपण डिफरन्स घेतला TB0, we get delta TB, and this is nothing but boiling point elevation. Boiling point elevation is the difference in boiling point of solution containing non-electrolyte solute to the boiling point of pure solvent. This is boiling point elevation. Boiling point elevation हे lowering in vapor pressure शी कसे रिलेट आहे हे आपण आता या पॉइंट मध्ये बघणार आहोत. याच्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट करतोय. अर्थात तोच एक्सपेरिमेंट क्लोज्ड कंडिशन मध्ये एका याच्यामध्ये प्युअर सॉल्व्हेंट घेतले,
त्याच्या प्रत्येक टेम्परेचरला व्हेपर प्रेशर किती येतं ते नोट डाऊन केलं. असंच सेम त्याच प्युअर सॉल्व्हेंटमध्ये नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट ऍड केला आणि सोल्युशन बनवलेलं आहे आणि त्याच्या प्रत्येक टेम्परेचरला व्हेपर प्रेशर किती येते हे नोट डाऊन केलं आणि त्याचा ग्राफ काढलेला आहे. ग्राफ हा टेम्परेचर अगेन्स्ट व्हेपर प्रेशर आहे. टेम्परेचर प्लॉट आहे एक्स ऍक्सिस वर आणि व्हेपर प्रेशर ऑन वाय ऍक्सिस. आपल्याला दोन कर्व मिळतात इथं. यातला जो ए बी हा कर्व आहे वरचा इट इज ऑफ सॉल्व्हेंट आणि सी डी हा जो ग्राफ आहे तो आहे सोल्युशनचा. आपल्याला माहिती आहे व्हेपर प्रेशर हे लोअरिंग होतं ड्यू टू ऍडिशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट. त्यामुळे तुम्हाला सॉल्व्हेंटचा ग्राफ हा थोडासा वर तर सोल्युशनचा खाली मिळतो. आता आपल्याला सॉल्व्हेंटचा व्हेपर प्रेशर हे ज्या वेळेला 1 ॲटमॉस्फेरिक अटेंड करेल ते बघितलं आपण टेम्परेचर. 1 ॲटमॉस्फेरिक इज नथिंग बट 760 ml. हे जर बघितलं तुम्ही तर ते साधारण टेम्परेचर तुम्हाला मिळतं TB0. इट इज बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. आणि सी जर बघितला त्याचा जर तुम्ही इंटरसेक्ट बघितला तर तो TB ला झालेला दिसतो टेम्परेचरच्या प्लॉटवर. तर हे जे डिफरन्स आहे इट इज नथिंग बट बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. कारण प्युअर सॉल्व्हेंटचं तुम्हाला बॉईल झालेलं हे आधी मिळतं TB0 तर व्हेपर प्रेशर 760 mm झालेलं सोल्युशनचं हे थोडंसं नंतर टेम्परेचर अजून थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला हे 760 mm झालेलं दिसतं. याचाच अर्थ इथं बॉइलिंग पॉइंट इलिव्हेट झालेला आहे. इथं प्रत्येक पॉइंटला तुम्हाला व्हेपर प्रेशरचा डिफरन्स हा वाढत गेलेला दिसतो. हा व्हेपर प्रेशरचा जो वाढत गेलेला डिफरन्सचा आहे तो आपण गेल्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये लोअरिंग इन व्हेपर प्रेशरमध्ये एक इक्वेशन बघितलं होतं. याच्यानुसार क्लिअर होतं. डेल्टा पी इज इक्वल टू P10X2. हिअर डेल्टा पी इज नथिंग बट डिफरन्स इन व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन अँड सॉल्व्हेंट. सॉल्व्हेंट आणि सोल्युशनच्या व्हेपर प्रेशरचा डिफरन्स हा हळूहळू वाढत जातो आणि त्यामुळे आपल्याला हे ग्राफ या पद्धतीने मिळालेलं आहे. आता नेमकं हे इलिव्हेट झालं हे लोअरिंग इन व्हेपर प्रेशरच्या टर्म मध्ये थोडंसं अजून डिटेल डिस्कस करूया विथ द हेल्प ऑफ डायग्राम. आपण इथं कन्सिडर करतोय एक क्लोज्ड सिस्टीम. याच्यामध्ये प्युअर सॉल्व्हेंट आहे. प्युअर सॉल्व्हेंट इज टेकन. याचं व्हेपरायझेशन होईल बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर आणि ज्यावेळेला हे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला जाईल त्यावेळेला त्याचा आपण टेम्परेचर नोट डाऊन करणार आहोत विच इज TB0. आता आपण काय केलेलं आहे बघा याच्यामध्ये नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट ऍड केलेलं आहे. या सॉल्व्हेंटमध्ये नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट ऍड केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे हे आपण लोअरिंग इन व्हेपर प्रेशर मध्ये सुद्धा डिस्कस केलं. नॉन इलेक्ट्रोलाइट याच्यामध्ये ऍड केल्यामुळं सरफेसला सुद्धा हे मॉलिक्यूल असल्यामुळं इथं जे व्हेपर्स असणार आहेत ओनली ऑफ प्युअर सॉल्व्हेंट नॉट ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट आणि त्यामुळे तिथं व्हेपर प्रेशर कंपॅरेटिव्हली कमी मिळतं, लो मिळतं. आता आपल्याला तर हे व्हेपर प्रेशर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला अटेंड झालेलं बघायचं आहे बिकॉज डेफिनेशन अकॉर्डिंग टू डेफिनेशन boiling point is the temperature at which vapor pressure of that particular liquid or solution when reach to atmospheric pressure. It is the boiling point. मग हे boiling point ला जाण्यासाठी आता तर हे लो आहे मग हे जाण्यासाठी अजून टेम्परेचर थोडंसं वाढवावं लागेल आणि मग ते 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला पोहोचेल आणि ते टेम्परेचर समजा आपण TB कन्सिडर केलं तर हे नेहमीच हाय असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू TB0. TB0 पेक्षा TB हे जास्त आहे त्यामुळे आपण त्याचा डिफरन्स असा लिहू शकतो TB minus TB0 which is nothing but delta TB difference आणि हेच आहे elevation in boiling point. Elevation in boiling point is nothing but difference between boiling point of
solution containing non-electrolyte solute and boiling point of pure solvent. नेक्स्ट पॉइंट बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशनशीच रिलेटेड आहे. आपण बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन वरून कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट डिटरमाइन करू शकतो किंवा त्याच्याशी त्याचा नेमका रिलेशन काय आहे हे आपण या पॉइंट मध्ये बघणार आहोत. डेल्टा टीबी that is it is boiling point elevation which is directly proportional to m. m is molality. डेल्टा टीबी आपण प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून ठेवूया. डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम. आता हा केबी हा कॉन्स्टंट असतो. तुम्हाला हे माहिती आहे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकले की आपण एक कॉन्स्टंट तिथे एंटर करतो. हा नेमका कॉन्स्टंट काय आहे बघा. हा कॉन्स्टंट आहे बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन कॉन्स्टंट असंही म्हटलं जातं याला. बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन कॉन्स्टंट or it is also known as molar elevation constant किंवा याला इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट असेही म्हणतात. इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट आपण डिफाइन करूया त्याला. Kb is boiling point elevation constant or molar elevation constant or इबिलिओस्कोपिक constant. आपण हे डिफाइन कसं करू शकतो. तर या इक्वेशन मध्ये एखादे टर्म आपण युनिट ठरवायचे. उदाहरणार्थ आपण इथं मोलर जे आहे ते सोल्युशन 1 मोलर आहे असं ठरवलं. सपोज केलं 1 मोलर. इट इज मोलर नॉट अ मोलॅरिटी. मोलर नव्हे मोलर. When it is 1 molar, then equation 1 becomes. हे इक्वेशन नेमकं कसं होतं बघा. डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी. आता आपण इथे डिफाइन करू शकतो. हेच थोडंसं रिअरेंज करून लिहिते म्हणजे तुम्हाला डेफिनेशन कळेल. केबी which is इबिलिओस्कोपिक constant or molar elevation constant is boiling point elevation of 1 molar solution. Ibilioscopic constant is boiling point elevation of 1 molar solution. आपण आता युनिट्स बघूया की या इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट चे. युनिट्स साठी पुन्हा तोच फॉर्म्युला बघूया. युनिट्स kb is equal to kb चे युनिट पाहायचं आहे डेल्टा टीबी इनटू डेल्टा टीबी डिवाइडेड बाय m. बघा डेल्टा टीबी डिवाइडेड बाय m. केबी चे युनिट पाहतोय इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. या बाकीच्यांचे तुम्ही युनिट्स ठेवल्यात की तुम्हाला केबी चा युनिट मिळून जाईल. मोलॅरिटीची डेफिनेशन काय आहे बघा. मोलॅरिटी किंवा 1 मोलर सोल्युशन इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स dissolved per kg of solvent. Not 1 molar, it is not for 1 molar. For molar, molar solution is nothing but number of moles dissolved per kg of solvent. Per kg of solvent साठी लागणारे number of moles म्हणजे आपण इथे लिहू शकतो moles per kg. हे थोडंसं रिअरेंज झालं की आपल्याला युनिट मिळेल केल्विन mole raised to minus 1 kg. This is the unit for इबिलिओस्कोपिक constant. आता आपण इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट बघतोय. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट आपण इथं काढू शकतो पण हे इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी काढतोय नॉट मोलॅरिटी. मोलॅरिटी मध्ये काढतो मोलॅरिटी मध्ये नाही काढते. या दोन्हीमध्ये डिफरन्स बघा. डेफिनेशन वरूनच लक्षात येईल तुम्हाला. नंबर ऑफ मोल्स पर केजी ऑफ सॉल्व्हेंट आणि दिस इज नंबर ऑफ मोल्स पर लिटर ऑफ सोल्युशन. इथं व्हॉल्यूम कन्सिडर केले इकडे मास कन्सिडर केले त्यामुळे मोलॅरिटी ही टेम्परेचर इंडिपेंडेंट आहे
मोलॅरिटी ही टेम्परेचर डिपेंडेंट आहे आणि त्यामुळं हे पूर्ण प्रोसेस जर बघितला तर टेम्परेचरशी रिलेटेड आहे बॉइलिंग पॉइंट हा, आणि म्हणून इथं मोलॅरिटी हे कन्सिडर केलेलं आहे. आणखीन एक इथं केबी आणि डेल्टा टीबीची व्हॅल्यू ही केल्विन मध्ये कन्सिडर करा किंवा डिग्री सेंटीग्रेड मध्ये, ती व्हॅल्यू फरक पडत नाही. का पडत नाही? कारण डेल्टा टीबी हा डिफरन्स आहे, टेम्परेचरचा डिफरन्स आहे. समजा ती जर डिग्री सेंटीग्रेड मध्ये 0 डिग्री सेंटीग्रेड आणि 100 डिग्री सेंटीग्रेड याचा जर फरक केला तुम्ही तर 100 येईल, आणि यात पुन्हा 273 ऍड करून केल्विन मध्ये काढण्याचा प्रयत्न केला, पुन्हा आहे ती व्हॅल्यू मिळेल 100. म्हणजे याच्यावर डिग्री सेंटीग्रेड मध्ये आहे म्हणून डेल्टा टीबी किंवा केबीच्या व्हॅल्यूवर फरक पडत नाही. पण आपल्याला एसआय युनिट मध्ये दिलं पाहिजे म्हणून याचे युनिट केल्विन मोल रेज टू -1 केजी असेल. आणि इथं मोलॅरिटी का कन्सिडर केले? कारण ही टेम्परेचर इंडिपेंडेंट व्हॅल्यू आहे आणि त्यामुळे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मिळताना मोल पर केजी मिळेल. पुढचा पॉइंट आहे मोलर मास फ्रॉम बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. आपण मोलर मास बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन पासून काढू शकतो. कसं बघा, आपल्याला इक्वेशन माहिती आहे डेल्टा टीबी इज इक्वल टू केबीएम. आपण एम ची व्हॅल्यू इन डिटेल घालूया. एम इज नथिंग बट मोलॅरिटी. मोलॅरिटी डिफाइन कसे करतो आपण? नंबर ऑफ मोल्स डिझॉल्व्ड पर केजी ऑफ सॉल्व्हेंट. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काढायचे आहेत, त्याच्यासाठी काही टर्म आवश्यक आहेत ते लिहूयात. सपोज आपण W1 ग्रॅम इतकं सॉल्व्हेंट घेतले, ग्रॅम ऑफ सॉल्व्हेंट. या सॉल्व्हेंट मध्ये W2 ग्रॅम इतकं नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट आपण ऍड केलेलं आहे आणि याचा मोलर मास आहे M2. M2 इज मोलर मास ऑफ सोल्यूट. मोलर मास ऑफ सोल्यूट. पण आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ मोलॅरिटी नंबर ऑफ मोल्स डिझॉल्व्ड पर केजी ऑफ सॉल्व्हेंट असं म्हणतो आपण डेफिनेशन मध्ये, पण इथे तर ग्रॅम मध्ये आहे. याला आपण कन्वर्ट करून घेऊयात. जर समजा W1 हे ग्रॅम मध्ये असेल तर केजी मध्ये करताना आपण याला W1 डिवायडेड बाय 1000 केजी घेऊ शकतो. W1 जर ग्रॅम मध्ये असेल, त्याला जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला त्याला 1000 ने डिवाइड करावं लागेल, मग ते आपल्याला केजी मध्ये मिळेल. आधी आपण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करूयात. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट N2 is equal to W2 divided by M2. Now, molarity M is equal to N2 divided by W1 in kg. ते आपल्याला मिळालेलं आहे W1 divided by 1000. थोडंसं सिम्प्लिफाय करत जाऊयात आपण त्याला. N2 ची व्हॅल्यू येईल इथे मी इकडे W2 divided by M2 W1 divided by 1000. We can write it like W2 1000 वरती आणूयात आपण. ते समोर लिहिलात तरी चालेल इकडे, नंतरच्या स्टेप मध्ये घेऊयात समोर. into 1000 divided by W1 M2. आता ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. ओके, वी गेट काय मिळेल बघा, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी. एम ची व्हॅल्यू पूर्ण अशी आहे 1000 W2 किंवा W2 into 1000, नंतर रिअरेंज करू. 1000 डिवायडेड बाय W1 M2. हे आपण कसं लिहू शकतो? डेल्टा टीबी इज इक्वल टू 1000 केबी इंटू W2
divided by W1 into M2. इथं लक्षात घ्या M2 हे मोलर मास आहे. कोणाचा मोलर मास आहे तर सोल्यूटचा मोलर मास आहे. M2 डिराइव्ह करू शकतो बाय नोइंग व्हॅल्यूज ऑफ डेल्टा TB, KB, W2 and W1. आपल्याला M2 या पद्धतीने मिळेल. M2 इज इक्वल टू टर्म फक्त रिअरेंज होणार आहेत. M2 इकडे आलेला आहे, फक्त डेल्टा TB इकडे जाईल, बाकीचं आहे तसं राहील. 1000 KB into W1 W2 divided by delta TB into W1. This is a relation between delta TB किंवा boiling point elevation and molar mass.